रसिक हो नमस्कार. पुणे फेस्टिवलच्या 37व्या वर्षामध्ये मी मोहन टिल्लू बालगंधर्व कार्यक्रम समन्वयक सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. 37 वर्षांपूर्वी पुणे फेस्टिवल सुरेशभाई कलमाडी यांच्या द्रष्ट्या नेतृत्वाखाली सुरू झाला आणि बघता बघता त्याने आंतरराष्ट्रीय स्वरूप धारण केले. मग आता या पुणे फेस्टिवलच्या ह्या कवी संमेलनाचं काय महत्व आहे? मी आज सर्व मान्यवरांची परवानगी घेऊन कृपया 2 मिनिटं जास्त बोलणार आहे. 1992 साल होतं. 1992 साली माननीय सुरेशभाई कलमाडी यांनी मी जेव्हा भेटायला गेलो त्यावेळेला ते मला म्हणाले, मोहन तू का भेटायला आलास? मी म्हटलं मला बालगंधर्वमध्ये आणि यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये काही मराठी कार्यक्रम आपण सर्वसामान्य पुणेकरांसाठी सुरुवात करावी असं वाटतंय. बाई फुपाटा 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 बाई ग, लई फुपाटा 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 बाई ग. शेती मातीच्या गेल्या शहरात वाटा ग, बाई फुपाटा 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 बाई ग. ऐक बाळा आमच्या बहिणीचं गाणं, मामान तुझ्या केला सन्मान. गाणं ऐक तू देऊन ध्यान झोपू नको. गाणं ऐक तू देऊन ध्यान, जो बाळा जो जो रे जो. पहिल्या दिवशी भाऊ भेटला, महिन्याला 1500 देईन म्हटला. बहिणीना साऱ्या आनंद झाला, जो बाळा जो जो रे जो. दुसऱ्या दिवशी सांगावा आला, कागदपत्र जमवून ठेवा म्हणाला. नेटानं बहिणी लागल्या कामाला, जो
एक तर 15 वर्षापूर्वी लिहिलेल्या 2 ओळी, हे तर आता कथा लाडक्या बहिणीची काय काय चालली ते आपण पाहिलंय की तिजोरीतला खडखडाट पाहून सुरुवात झाली बंडाला. तिजोरीतला खडखडाट पाहून सुरुवात झाली बंडाला आणि उंदीर बनाला मांजरीला आतिक्या खंडाला. उंदीर केवढा मांजर केवढी न झेपणारा अंगावर घ्यायचं कशा. अशा योजना घेतल्या की आता अनेक योजनांना तिथे आपल्याला कुलूप लावावं लागतंय. मुंबईतलं उपोषण तर तसं बरंच गाजलंय, सारच आझाद मैदान गुलालात भिजलंय, पण कळत नाही राधाकृष्णांनी पाणी पाजलंय का पाणी पाजलंय. कविता निसर्ग. किती फुलांवर हक्क सांगतात त्यांना जन्म देणारी झाडं. किती फुलांवर हक्क सांगतात त्यांना जन्म देणारी झाडं. आणि वाहता वारा वसूल करतो का दर महिन्याला भाडं. लिटरभर पाण्याचा काय भाव सांगते नदी. लिटरभर पाण्याचा काय भाव सांगते नदी. आणि किती ऍडव्हान्स मागतात ढग पाऊस पाडण्याआधी. कवितेचं शीर्षक आहे आज. सोपं नसतं स्वतःला रुजवणं कुठल्या जमिनीवर जेव्हा आपला हक्क नसतो. सोपं नसतं स्वतःला रुजवणं जेव्हा कुठल्याही जमिनीवर आपला हक्क नसतो. आपण फक्त बिनबोबाट राबणारे. आपण फक्त बिनबोबाट राबणारे. मन बुद्धिश नाही जणू नुसतेच हात असणारे. मी ज्याला मतदान केलं तो एका पक्षात कधीच राहिला नाही. त्याच्यामुळे कविता. ज्यांचं नव्हतं पाणी त्यांचंच आज तळ झालंय. ज्यांचं नव्हतं पाणी त्यांचंच आज तळ झालंय. हे राज्य म्हणजे फक्त कुत्र्याचं खळ झालंय. फक्त कुत्र्याचं खळ झालंय. इकडच्या फडात नांदी आणि तिकडं जाऊन गणगवळण. इकडच्या फडात नांदी आणि तिकडे जाऊन गणगवळण. इकडं बतावणी आणि तिकडं रंगबाजीची उधळण. अरे तुमच्या तंबूंचे फक्त रंग बदलले आहेत. तुमच्या तंबूंचे फक्त रंग बदलले आहेत. वग तेच आहेत. तंबूंचे फक्त रंग बदलले आहेत. वग तेच आहेत. ठगायची स्टाईल बदलली. ठग तेच आहेत. ठग तेच आहेत. ठग तेच आहेत. आणि कविता सुद्धा मला अशा टायमिंगला सादर करायला निमंत्रित केलंय की मला असं वाटलं आता खड्डे कर सगळ्याचं सरकारी उत्तर द्यायचंय काय. मला घाबरते मी कवींना, कारण मी असं मानते की कोणत्याही सरकारपेक्षा कवी जास्त ताकद बाळगून असतो. त्यामुळे मी खरं तर अशी जरा दबून बसलेली सरकारी अधिकारी या कवींमध्ये. त्यामुळे आता कविता सादर करते. ही कविता आहे केस काळे असणाऱ्या आजच्या पिढीबद्दल, म्हणजे ज्यांचे नैसर्गिकरित्या या सभागृहात केस काळे आहेत अशा पिढीबद्दलची ही कविता आहे. नवी मुलगी कवितेचं शीर्षक आहे. आणि तुमच्या माझ्या आजूबाजूच्या कोणत्याही अशा आजच्या नव्या मुलीबद्दलची ही कविता आहे. परवा झालेल्या ब्रेकअपची काल रात्री रंगलेली पार्टी संपवून आज सकाळी उठलेली नवी मुलगी आरशात पाहते तेव्हा आजारी चेहरा निस्तेज डोळे पाहून हा बघते. परवा झालेल्या ब्रेकअपची काल रात्री रंगलेली पार्टी संपवून आज सकाळी उठलेली नवी मुलगी आरशात पाहते तेव्हा आजारी चेहरा निस्तेज डोळे पाहून हा बघते. मग भराभर चढवते गालावर चमकदार लेप. माझी दुनिया माझे घर मी काय शोधायचे. माझी दुनिया माझे घर मी काय शोधायचे. कट्ट्यावरती हुल्लड घालता मुलं रोज बघायचे. मुजोर वारा कधी उरी झिम्मा घालत दाटायचा. मुजोर वारा कधी उरी झिम्मा घालत दाटायचा. रोम रोम तुटताना सूर्य कवटाळू वाटायचा. माझं मी पण मला बोचतं मी कधीच सांगितलं नाही. माझा झरा माझा पाऊस मी कधीच मागितला नाही. कधी वाटे बंद तोडून मोकळे होऊन जरा जगू. कधी वाटे बंद तोडून मोकळे होऊन जरा जगू. बाई पण जरा राहू दे बाबा होऊन का बघू. बाबा नसताना मी त्यांची पॅन्ट घालायचे. आई फार हसायची आणि बाबा म्हणूनच बोलायचे. वेळ प्रसंगी पुरुषासारखी उभी असतेच ना बाई.
वेळ प्रसंगी पुरुषासारखी उभी असतेच ना बाई. आणि मग शोधून का सापडत नाही बाबामध्ये माझी आई. व्हॉट्सअपच्या काळामध्ये पत्रलेखन दुर्मिळ झाले, त्यामुळे प्रत्येकाने एक तरी पत्र लिहावं असं आवाहन करण्यात आल्यावरती काही राजकीय आणि अराजकीय मंडळींनी आपल्या मनातील खंत वेदना कैफियत पत्रातून मिश्किलपणे मांडली. प्रत्येक कडवं म्हणजे एक पत्र आहे आणि कविवर्य नारायण सुर्वे यांच्या पत्रात लिवा यावरती ते आधारित आहे. पहिलं पत्र पहा. सगळ्यात ज्यादा गर्दी खेचून गाजवल्या मी सभा, परंतु माझ्या इंजिनाला मिळना एक पण डबा. मी सभाच घेऊ का नको काय ते पत्रात लिवा. मी सभाच घेऊ का नको काय ते पत्रात लिवा. पुढचं जे पत्र आहे ते साहेबांनी 2 पत्र लिहिली. पहिलं पत्र पहा. पुन्हा मी येईन, पुन्हा मी येईन म्हटलो आणि मुख्यमंत्री झालो. नुसताच नाही आलो, 2-2 पक्षही घेऊन आलो. आता उरलेले आणू का नको काय ते पत्रात लिवा. आता उरलेले आणू का नको काय ते पत्रात लिवा. दुसरं पत्र त्यांचंच आहे. फोडाफोडी करणारा नेता दोष का देता मजला. माझ्यामुळं तर 2 भावांचा महामेळावा जमला. ये हिंदी में बोलू क्या नको काय ते पत्रात लिवा. ये हिंदी में बोलू क्या नको काय ते पत्रात लिवा. ते जपानचा एक माणूस परवाच बोलला की कितीही रिश्टर स्केलचा असो, कितीही रिश्टर स्केलचा असतो, भूकंप भूकंपच असतो. आणि तुपात तळला साखरेत घोळला तरी ट्रम्पच असतो. नंतर पद जातं असं म्हणतात. एखादं महत्वाचं पद माझ्याकडे यायची शक्यता आहे म्हणून मी टोपी घातली. तर मगाशी टिल्लू सरांनी महाराष्ट्रातल्या प्रतीतीय कवींसाठी टाळ्या वाजवा असं तुम्हाला म्हटले. तुम्ही टाळ्या वाजवल्या, पण एकासाठी टाळ्या वाजवल्या नाही. कर्नाटकातून आलेल्या कवीसाठी तुम्ही कुठे टाळ्या वाजवल्या. त्या कवितेचं शीर्षक आहे मोनालिसा. माझा भाकरीचा शोध संपेपर्यंत अशीच हसत राहा मोनालिसा. माझा भाकरीचा शोध संपेपर्यंत अशीच हसत राहा मोनालिसा. तुला हसताना पाहून मलाही बरं वाटतं. तुला हसताना पाहून मलाही बरं वाटतं. तुझं हसणं भाकरी इतकं सुंदर वाटतं. कशी सार्वत्रिक विनाशाची साथ आली जगभर. एका पाठोपाठ एक व्हायरल रोगांच्या साथीने माणसं, प्राणी, सारी जीवसृष्टी झाली त्रस्त. मोबाईलवर टाईप करत होते विष्णू हा शब्द. तो विषाणू बनून होऊन ठाकला समोर तेव्हा सरकले. मोबाईलवर टाईप करत होते विष्णू हा शब्द. तो विषाणू होऊन ठाकला समोर तेव्हा सरकले. समजलंच नाही विष्णुमय जग विषाणूमय कधी झालं. की भेट तुझी माझी स्मरते अजून त्या दिसाची. भेट तुझी माझी स्मरते अजून त्या दिसाची. धुंद दाल तडका होती मात्र भात गोची. धुंद दाल तडका होती मात्र भात गोची. कुठे चिकन नव्हते आणि एकही न मासा. कुठे चिकन नव्हते आणि एकही न मासा. कोबीला बघुनी मी टाकला उसासा. कोबीला बघुनी मी टाकला उसासा. तुला मुळी जाणीव नव्हती तुझ्या रेसिपीची. धुंद दाल तडका होती मात्र भात गोची. अश्रू ठेवू की मग फाशी ठेवू. पर्यायाला अश्रू ठेवू की मग फाशी ठेवू. शेत उपाशी ठेवू की मग पोट उपाशी ठेवू. तू सुगीशी वैर केले वावरा अन उंबरा माझ्या घराचा दीन झाला. तू सुगीशी वैर केले वावरा अन उंबरा माझ्या घराचा दीन झाला. मृत्तिकेने गर्भ पिशवी काढली की पावसाचा शुक्रजंतू क्षीण झाला.